नमस्कार दर्शको, उजनी धरणाची आज मंगळवार सायंकाळ 6 वाजताची अपडेट आपण पाहणार आहोत. त्याबरोबर वीर धरणाची अपडेट पाहणार आहोत. आपण चॅनेलवर नवीन असाल व चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा इथून पुढच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट. तसेच चांगल्या बातम्यांना निश्चितपणे लाईक करा ही नम्र विनंती. वीर धरणातून सकाळी 3200 क्युसेकचा विसर्ग सुरू होता, तर आत्ता 6 वाजता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तो विसर्ग 7837 क्युसेक्स केला असल्याची अधिकृत माहिती नीरा-उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे. तर आत्ता 6 वाजताच्या अपडेटनुसार बंड गार्डनचे आवक 9050 क्युसेक्स तर दौंडचे आवक 22423 म्हणजे ही आवक कमी झालेली आहे. ही एक दिलासा देणारी बाब आहे. तर नरसिंगपूर येथील भीमा नदीची पाणी पातळी आत्ता 6 वाजता 1,03,439 क्युसेक्स आहे. तर 5 वाजता पंढरपूर येथील भीमा नदीत 90,615 क्युसेकचा विसर्ग होता. सध्या उजनीतून चिनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स असे पाणी सोडले जात आहे. तर उजनी धरणाची आत्ताची टक्केवारी 105.81% झाले असून एकूण उजनी धरणात पाणीसाठा हा 120.35 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 56.69 TMC आहे. उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने व वरून आवक वाढू लागल्याने कालपासून जो 1,00,000 क्युसेकचा विसर्ग होता तो आज सकाळी 80,000 क्युसेकचा करण्यात आला होता. आज दुपारी तो 65,000 क्युसेकचा विसर्ग केला व आत्ता 6च्या अपडेटनुसार तो विसर्ग दिलासादायक म्हणजे कमी झालेला आहे व तो 55,000 क्युसेक्स केलेला आहे. तर त्यात वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्चा असा मिळून 56,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता व सावधानता बाळगावी असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेले आहे. पुढील अपडेट्ससाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.